3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त जळगावच्या बाजारात काल कोट्यवधीची उलाढाल झाली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये अंदाजे 75 कोटीची या ठिकाणी उलाढाल झालेली आहे. आपण जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आहोत. सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी सोन्यामध्ये व चांदीमध्ये आतापर्यंत ग्राहकांना मागील वर्षाच्या तुलनेत चांगलाच परतावा मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ग्राहकांना सोन्यामध्ये 57,000 रुपयाचा परतावा मिळाला आहे, तर चांदीमध्ये जवळपास 1,63,000 रुपयाचा परतावा मिळाला आहे. सोने चांदी खरेदी करणं हे ग्राहकांसाठी फायदेशीरच ठरलेलं आहे. सोन्यामध्ये सेफ गुंतवणूक म्हणून ग्राहक हे मोठ्या आशेने सोन्याकडे बघत असतात आणि सेफ गुंतवणूक म्हणून करत असतात. अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे सातत्याने सोने चांदीच्या दरात चढ उतार होताना बघावयास मिळत होते. मात्र काल अक्षय तृतीयेचा सण जळगावच्या बाजारात या ठिकाणी पार पडला व कोट्यवधीची उलाढाल या ठिकाणी झाली आहे. याच संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत सोने तज्ज्ञ आहेत निलेश सुलक्षणे. आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगणार, जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये अक्षय तृतीयेचा सण काल पार पडला, कोट्यवधीची उलाढाल झाली आहे, काय सांगाल? काल अक्षय तृतीया होती, त्यानिमित्ताने ग्राहकांनी आमच्याकडे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या या सणासाठी खूप सुंदर असा प्रतिसाद झालेला आहे आणि त्यामुळे सुवर्णनगरीमध्ये कोट्यवधींची उलाढाल झालेली आहे. आमच्याकडे अक्षय तृतीयेनिमित्त आम्ही लाईट वेट दागिन्यांना जास्त पसंती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ग्राहकांचा उत्तुंग प्रतिसाद दिलेला आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक ही आता फायदेशीर ठरत आहे. सोने चांदीमध्ये जी गुंतवणूक करत असतात, काय सांगाल? आजपर्यंत सोने चांदी यांनी चांगल्या प्रकारचा परतावा दिलेला आहे आणि यामुळे ग्राहकांचा जो कल आहे हा सोन्याकडे असणार आहे, कारण की सोने हे शाश्वत आहे. त्यामुळे ग्राहक यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. मागील वर्षीच्या तुलनेत किती परतावा ग्राहकांना या ठिकाणी मिळालेला आहे, काय सांगाल? मागील वर्षापेक्षा जर बघितलं तर 57% ते 60% परतावा दिलेला आहे आणि यावर्षी अतिशय सुंदर असं जे काय टर्नओव्हर आहे तो झालेला आहे मार्केटमध्ये ग्राहकीचा आणि ग्राहकांनी सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे सातत्याने सोने चांदीच्या दरात कुठेतरी चढ उतार होताना बघावयास मिळत होती. मात्र आगामी काळात जर युद्ध थांबलं तर सोने चांदीच्या दरात भाव वाढ होऊ शकते का? सध्याची परिस्थिती जर बघितली तर आजचा जो रेट आहे तो आहे साधारण त्याच्यामध्ये 5 ते 6 हजार रुपयामध्ये जास्त जी उलाढाल आहे ही झालेली नाही आहे. जो काही रेट आहे तो सध्या स्टेबल असल्यामुळे ग्राहकांनी प्रतिसाद दिलेला आहे. नक्कीच जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त कोट्यवधीची उलाढाल या ठिकाणी झालेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सोने चांदीने चांगला परतावा दिल्याचं मत सोने तज्ज्ञांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.